श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जो मृतदेहाला खांदा देतो त्याचं काय होतं? भक्तांनो, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे कुटुंबातील सदस्य, शेजारी सर्व मिळून त्याची अर्थी चार खांद्यावर घेऊन जातात. हे आपण रोज पाहतो, पण यामागचं रहस्य काय हे फार कमी लोकांना माहीत आहे. लोकांना वाटते की हा केवळ एक विधी परंपरा आहे, परंतु वास्तव त्याहून बरेच खोल आणि धोकादायक आहे. आज तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलं नसेल. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे खरं आहे का? द्वारका शहरातील रात्र पूर्णपणे शांत होती. समुद्राच्या लाटा हळूहळू किनाऱ्यावर धडकत होत्या. वरचा चंद्राचा पांढरा प्रकाश पाण्यावर चमकत होता, जणू हजारो चांदीचे दिवे एकत्र तरंगत होते. त्याच पवित्र वातावरणात भगवान श्रीकृष्ण कमळाप्रमाणे शांत, गंभीर आणि तेजस्वी बसलेले होते. अचानक आकाशात एक आवाज आला, जणू एखादा मोठा पंख हवेत उड्या मारत आहे. काही क्षणातच गरुड खाली आला आणि त्यानं भगवंतांच्या चरणी आपले मस्तक झुकवले. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. मग गरुड हळूच म्हणाला, स्वामी, एक प्रश्न माझ्या मनात बऱ्याच काळापासून फिरत आहे. हा प्रश्न मृत्यू, आत्मा आणि अंतिम प्रवासाशी संबंधित आहे. आज कृपया हे रहस्य उघडा. भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यांचे डोळे करुणा, दयाळूपणा आणि शहाणपणानं भरलेले होते. ते म्हणाले, गरुड, तुमचे प्रश्न नेहमीच जगाच्या कल्याणासाठी असतात. तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते विचारा. गरुड खाली झुकला आणि नम्रपणे म्हणाला, स्वामी, मी अनेक वेळा पाहिलंय की जेव्हा मनुष्याची अर्थी उठते तेव्हा लोक शरीराला चार खांद्यांवर स्मशानभूमीत घेऊन जातात. तेव्हा आत्मा त्या लोकांकडे पाहतो. कधी कधी असं वाटतं की आत्मा प्रत्येक खांद्याला हात लावण्याची अदृश्य पद्धतीनं तपासणी करतोय. असं का घडतं हे मला समजत नाही. ही केवळ एक परंपरा आहे की यामागे काही मोठं दैवी रहस्य आहे? भगवान श्रीकृष्णांनी एक दीर्घ श्वास घेतला, जणू संपूर्ण विश्व त्यांच्या श्वासासह फिरत आहे. मग ते म्हणाले की गरुड, मृत्यू ही काही सामान्य गोष्ट नाही. हा तो दरवाजा आहे जिथून एखादी व्यक्ती एक जीवन पूर्ण करते आणि पुढच्या प्रवासात प्रवेश करते. जेव्हा अर्थी उचलली जाते तेव्हा केवळ एक शरीर उचललं जात नाही, त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य व्यापलं जातं. त्याची चांगली कामं, त्याची वाईट कामं, त्याची अपूर्ण स्वप्न, त्याची वेदना, त्याचा आनंद, सर्व काही. मग ते म्हणाले की जेव्हा शरीर घरातून बाहेर काढलं जातं तेव्हा आत्मा लगेच जात नाही. काही काळ तो तसाच राहतो. तो त्याच्या जुन्या शरीराकडे पाहतो, त्याच्या कुटुंबाकडे पाहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो त्याला खांदा देणाऱ्या लोकांकडे पाहतो. कोण खऱ्या अंतःकरणानं आले, कोण कर्तव्य म्हणून आले आणि कोण केवळ दिखावा करण्यासाठी आले हे आत्म्याला समजते. म्हणून आत्मा खांद्याला खांदा लावणाऱ्यांना पाहतो आणि त्यांची तपासणी करतो. गरुड थोडे आश्चर्यानं म्हणाला, भगवान, आरतीला खांदा देणं हा केवळ एक विधी नाही का? भगवान कृष्ण हळूच हसले. मग ते सन्मानानं बोलले, नाही, केवळ लाकूड आणि शरीराचा भार उचलणं पुरेसं नाही. हा ऊर्जेच्या देवाणघेवाणीचा एक प्रकार आहे. ते एक अदृश्य नातं आहे. मृत आत्मा आणि शब्दांशी नव्हे तर भावनांशी जोडणारा जिवंत मनुष्य यांच्यात. कृष्ण पुढे म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याच्या अर्थीबद्दल शुद्ध अंतःकरणानं खांदा देते तेव्हा त्याच्या मनाचा प्रकाश, त्याची करुणा, त्याचा आदर, त्याची श्रद्धा थेट आत्म्याला प्रसारित करतो. हा प्रकाश त्या आत्म्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग बनतो. जसा दिवा अंधारात रस्ता दाखवतो त्याचप्रमाणे खांद्याला खांदा लावून धरणाऱ्यांची खरी भावना आत्म्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. गरुडाला आश्चर्य वाटलं. देवा, खरोखरच असा प्रभाव आहे का? कृष्ण हसले. ज्या व्यक्तीनं निस्वार्थपणे एखाद्याला खांदा दिला त्यानं 100 यज्ञांनी इतकं पुण्य मिळवले असं गरुड पुराणात लिहिलंय. कारण हे केवळ शरीराबद्दल नाही तर हृदयाबद्दल आहे, जो कोणासाठीही निरोप नाही तर त्याच्या पुढच्या जन्माच्या दिशेनं एक प्रकाश आहे. काही काळ परिस्थिती शांत होती. गरुड खोल विचारात बुडून गेला आणि मग त्यानं हळुवारपणे विचारलं, स्वामी, तुम्ही म्हणता की खांदा देणाऱ्यांना आत्मा पाहतो, पण आत्मा तसाच का राहतो? मृतदेह सोडल्यानंतर लगेच तो बाहेर का जात नाही? कृष्णाचे डोळे अश्रूंनी भरून आले. ते म्हणाले की गरुड, आत्म्याला अचानक झालेला बदल लगेच समजत नाही. ज्या शरीरात त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं ते शरीर सोडून जातानाच तो भ्रमात पडतो. त्याला हे लक्षात येत नाही की त्यानं मृत्यूची मर्यादा ओलांडली आहे.
त्याला दिशा हवी असते, त्यामुळे 4 खांदे केवळ शरीराला वर उचलत नाहीत, तर आत्म्यासाठी 4 दिवे प्रज्वलित करतात. गरुडाचे डोळे मोठे झाले. हे दैवी ज्ञान त्यांना चमत्कारासारखे वाटले. ते म्हणाले, प्रभू, जर मेलेल्या माणसाला 4 खांदे नसतील तर काय होईल? यावेळी श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर गांभीर्य आले. ते जड आवाजात म्हणाले, प्रश्न सोपा आहे, पण उत्तर सखोल आणि दुःखद आहे. ऐका, मी तुम्हाला एक कथा सांगत आहे, जी केवळ एक कथा नाही तर एक सत्य आहे. ही घटना खरोखरच पृथ्वीच्या एका युगात घडली. त्यानंतर कृष्णानं बोलण्यास सुरुवात केली. खूप पूर्वी धनीराम नावाचा एक माणूस पाटलीपुत्र शहरात राहत होता. त्याचं नाव धनीराम होते, परंतु तो खूप गरीब मनाचा होता. पैशाचा इतका अहंकार होता की त्यानं त्याच्या पायाखालचा धर्म चिरडून टाकला. त्यानं ब्राह्मणांचा अपमान केला. तो गरिबांकडे तुच्छतेनं पाहायचा. तो कोणाची मदत करत नव्हता. त्याचे आई वडीलही यातून सुटले नाहीत. त्याच्या आयुष्यात कोणताही धर्म नव्हता, करुणा नव्हती, काहीही नव्हतं. मग तो कृष्णाचा आवाजात गोडवा विरघळला. पण त्याची पत्नी पूर्णपणे वेगळी होती. धनीरामचा आत्मा पृथ्वीजवळ फिरत होता. आत्मा काळ्या धुरानं वेढलेला होता, काही दृश्य बंधनात बांधले गेल्यासारखा. त्याच्या पत्नीचं हृदय कळवळत होतं. त्याचा आत्मा काहीतरी बोलत आहे असं तिला वाटलं. जणू तो मदतीसाठी आरडाओरडा करत होता, पण आवाज फक्त हवेत कंपत होता. गरुड घाबरला आणि म्हणाला, स्वामी, हे खरोखर घडतं का? शरीर सोडल्यानंतरही आत्मा पृथ्वीसोबत राहतो का? कृष्ण शांत आवाजात म्हणाले, होय गरुड, जोपर्यंत अर्थीपूर्ण मार्गाने फिरत नाही, आत्मा पुढे सरकत नाही, आत्मा गोंधळलेला असतो. त्याला समजत नाही की त्याला शरीरातून सोडण्यात आले. तो दिशेची वाट पाहत असतो, अंधारात कुणाचा तरी हात शोधत असलेल्या मुलासारखा. मग कृष्ण गंभीर स्वरूपात म्हणाले, हे गरुड पुराणात स्पष्टपणे लिहिलंय की जर मृत व्यक्तीला 4था खांदा मिळाला नाही तर आत्मा स्वर्गात पोहोचत नाही, यमलोकात पोहोचत नाही, पुनर्जन्मही होत नाही. तो एका कोंडीत अडकतो. म्हणजे आत्मा पुढे जाऊ शकत नाही किंवा परतही येऊ शकत नाही. म्हणूनच असा आत्मा काळाच्या ओघात भूत बनतो, अस्वस्थ, असहाय्य आणि दिशाहीन. हे ऐकून गरुडाचं हृदय धडधडू लागलं. ते म्हणाले, प्रभू, मग काय झालं? कृष्णानं सांगायला सुरुवात केली. ती धनीरामची पत्नी शहरभर फिरली आणि प्रार्थना करू लागली की प्रत्येक दारात गेली आणि हात जोडून म्हणाली, माझा नवरा गुन्हेगार आहे, पण त्याच्या आत्म्याला शिक्षा करू नका. पण शहरातील लोक ऐकण्यास तयार नव्हते. प्रत्येक जण म्हणायचा की जो धर्माचा त्याग करतो त्याला खांदा का द्यावा? अखेरीस एक अज्ञात तरुण भिक्षू पुढे आला. त्याचा चेहरा तेजस्वी होता, त्याचे डोळे दयाळू होते. तो म्हणाला, माझा धर्म दयाळूपणा आहे. मी 4था खांदा देईन, कारण आत्म्याला दिशाभूल होऊ देणं हे सर्वात मोठं पाप आहे. ऋषींनी आरतीला स्पर्श करताच हवा शांत झाली. काळोख दूर निघून जाऊ लागला आणि अचानक सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली. पत्नीनं तिच्या डोळ्यात अश्रू भरून पाहिले. तिच्या पतीचा आत्मा हळूहळू मुक्त होत होता, एखाद्या जड ओझ्यापासून मुक्त झाल्यासारखा. गरुडानं प्रभूला विचारले, जो 4था खांदा देतो तो मृत व्यक्तीच्या पापात अडकतो का? कृष्ण म्हणाले, गरुड, ते भावनेवर अवलंबून आहे. जो व्यक्ती लोभ, भीती किंवा स्वार्थानं खांदा देतो तो व्यक्ती मृत्यूच्या अपूर्ण कृतीमध्ये आणि पापांमध्ये अडकतो. पण ज्या व्यक्तीचं हृदय दयाळूपणा, आदर आणि करुणेनं भरलेलं असतं, ती व्यक्ती आत्म्याच्या तारणाचं साधन बनते. तिला कोणताही पाप लागत नाही. मग कृष्ण म्हणाले की 4था खांदा हा 4 पुरुषार्थाचे प्रतीक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि जेव्हा 4ही पूर्ण होतात तेव्हाच आत्म्याची प्रगती होते. त्यामुळे 4था खांदा हा सामान्य नसून देवानं दिलेली शेवटची संधी आहे. ज्याप्रमाणे दिवा अंधारात मार्ग दाखवतो, त्याप्रमाणे 4था खांदा आत्म्याला दिशा देतो. मग गरुडाने विचारलं, स्वामी, आत्मा सूचित करतो का की तो मुक्त झालेला नाही? कृष्ण म्हणाले, होय गरुड, जेव्हा आत्मा बंधनात असतो तेव्हा चिन्हे असतात. अचानक मुसळधार पाऊस येणं, वारंवार आग विझणे, आर्थिक कोसळणे, खांदा देणाऱ्याचे मूर्छित होणे, अंत्यसंस्कार प्रक्रियेत येणारे अडथळे, ही सर्व चिन्ह आहेत की आत्मा अद्याप मुक्त झालेला नाही. गरुडाच्या मनात भय आणि श्रद्धेची भावना निर्माण झाली. ते म्हणाले की प्रभू, खांदा देणं ही खरोखरच एक मोठी तपस्या आहे. कृष्णानं हसून सांगितले, गरुड, खांदा देणं म्हणजे केवळ शरीर उचलणं नव्हे, आत्म्याला त्याच्या कृतीच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणं हे आहे. त्या अंतिम प्रवासात देवाचं कार्य पूर्ण होणं हे आहे. म्हणूनच सन्मानाचा खांदा शांती आणि मनाच्या शुद्धतेसह दिला गेला पाहिजे. शेवटी कृष्ण म्हणाले की गरुड, मृत्यू हा शेवट नाही, ही एका प्रवासाची सुरुवात आहे. आणि जो आत्म्याला आदर देतो तो त्याचा अंतिम प्रवास सोपा करतो. त्या माणसाला अदृश्यपणे जीवनात शक्ती, प्रकाश आणि देवी संरक्षण देखील मिळते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ASA मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.